अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर तुम्ही देऊळ बंद 2 पायाचा विचार करत असाल तर आधी हे नक्की ऐका, कारण हा फक्त भक्तीचा चित्रपट आहे असं वाटत असेल तर गोष्टी त्यापेक्षा खूप मोठी आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत देऊळ बंद 2 बद्दल. खरं सांगायचं तर या चित्रपटाचा विषय खूप वेगळा आणि विचार करायला लावणारा वाटतो, कारण हा फक्त भक्तीवर आधारित चित्रपट वाटत नाही. हा श्रद्धा, संघर्ष आणि माणूस पूर्णपणे खचल्यावर त्याच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नाबद्दल विषय वाटतो. 2015 मध्ये देऊळ बंद हा चित्रपट आला होता. त्यावेळी विज्ञान आणि श्रद्धा यांच्यातील संघर्ष दाखवला गेला होता. एक असा दृष्टिकोन जिथे तर्क आणि श्रद्धा समोरासमोर उभे होते. म्हणून तो चित्रपट लोकांच्या लक्षात राहिला. पण देऊळ बंद 2 वेगळा वाटतो, कारण यावेळी कथा एका शेतकऱ्याभोवती फिरते आणि इथेच हा विषय अधिक गंभीर होतो. कारण शेतकरी म्हणजे फक्त एक पात्र नाही, तो संघर्षाचे प्रतीक आहे. मेहनत, अनिश्चितता, कर्ज, पाऊस, कुटुंबाची जबाबदारी अशा आणि अनेकदा तुटून जाणं या चित्रपटाचा सर्वात मोठा प्रश्न मला हा वाटतो. जेव्हा श्रद्धाळू माणूस सतत संकटात असतो तेव्हा तो श्रद्धा टिकवतो की देवालाच प्रश्न विचारतो. हा खूप खरा प्रश्न आहे, कारण अनेक लोक आयुष्यात कधी ना कधी हा प्रश्न विचारतात, देवा माझ्यासोबतच असं का? आणि इथूनच हा चित्रपट मनाला भिडतो असं वाटतं. हा विषय फक्त शेतकऱ्यापुरता मर्यादित नाही. आपण सगळे काही ना काही संघर्षातून जातो. नोकरीची चिंता, पैशाची अडचण, कौटुंबिक समस्या, आरोग्याची अडचणी. अशा वेळी श्रद्धा अनेकासाठी आधार असतो. पण काही वेळा प्रश्नही निर्माण होतात. म्हणून जर तुम्ही हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हा नेहमीचा फक्त करमणुकीचा चित्रपट वाटत नाही. हा भावनिक आणि विचार करायला लावणारा विषय आहे असे मला वाटतं. जर तुम्हाला अर्थपूर्ण चित्रपट आवडत असतील तर हा तुम्हाला नक्की जोडू शकतो. पण आता मला तुमचे मत जाणून घ्यायचे आहे. संकट आलं की श्रद्धा मजबूत होते की प्रश्न वाढतात? तुमचं मत खाली नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.